नमस्कार, मी बोलत आहे विश्वनिर्माता न्यूज रिपोर्टर वैभव हराळ. डॉक्टर चव्हाण राहणार श्रीगोंदा सध्या अँटी करप्शन ऑफ ब्युरोचं उपाध्यक्षपद निभवत आहे. पण अँटी करप्शन ब्युरोचे जे राष्ट्रीय अध्यक्ष जिंदाल साहेब, राष्ट्रीय उपाध्यक्ष नाना सोनवणे साहेब, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष हजारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जो आता देशावर जो काही महाभयंकर संकट आलं, त्याच्यामुळे काश्मीर भागामध्ये जे काही अतिरेक्याने जो हल्ला केला, त्या हल्ल्यामध्ये काही लोक मारले गेले, त्याच्या निषेधार्थ आमची अँटी करप्शन ऑफ ब्युरोची संघटना 28/4/2025 रोजी सकाळी 10 वाजता मोर्चा काढणार आहे. आणि तो मोर्चा एसटी स्टँड ते तहसील ऑफिस इथपर्यंत जाऊन तहसील ऑफिसला आम्ही निवेदन देत आहोत की आम्ही मोदी शासनाच्या किंवा मोदी सरकारच्या किंवा पंतप्रधानाच्या पाठीशी आहोत. त्यांनी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा. होणाऱ्या ज्या घटना आहेत त्या थांबवण्यात यावा. या माध्यमातून माझा उपाध्यक्ष पदानुसार सांगण्यात येते की सगळ्या लोकांनी, जनतेने आम्हाला सहकार्य करावं आणि या मोर्चामध्ये सामील व्हावं, हीच मी गोष्ट बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. करप्शन ब्युरो ऑफ इंडिया चे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष राजेशजी जिंदाल साहेब आणि आमच्या देशाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नानासाहेब सोनवणे, तसेच मी स्वतः प्रल्हाद हजारे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष, हे पद मी माझ्याकडे असल्यामुळे मी एक आपल्या देशातील जे काही भ्याड हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याच्या निषेधार्थ मी आपणास सांगू इच्छितो की दिनांक 22/4/25 रोजी पाकिस्तानातील जे अतिरेकी लोक आहेत त्यांनी भारतात येऊन कुलगाम येथे मोठा नरसंहार केला. जवळजवळ 27 ते 28 लोकांना गोळ्या घालून ठार केलेला आहे. त्यांचा निषेध करण्याच्या दृष्टिकोनातून आमची संस्था ही आता सध्या 28/4/25 रोजी मोर्चा काढणार आहे, निषेध मोर्चा काढणार आहे. ते एसटी स्टँड ते तहसील कचेरी इथपर्यंत मोर्चा काढून तहसील कचेरीच्या समोर सभेत रूपांतर होणार आहे. तेव्हा आपण सर्वजण आम्हाला प्रतिसाद देऊन देशाच्या पंतप्रधानांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वजण या मोर्चा आणि सहभागी व्हावे असे मी तुम्हाला विनंती करतो. अहमद महाराज येथे